नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा येई पंढरीनाथ योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता उपाय वनवसन्तु जो आज्ञेचा हेवतन्तु अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा विठ्ठल संसारी मी तो जाणे
हरी नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। अभंग 4 चरणांचा असून जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठला अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण, भागवत कथा असा सगळा भव्य दिव्य सोहळा मौजे वांगदरी आपल्या नगरीमध्ये, वांगदरी आपल्या गावी समस्त ग्रामस्थ मंडळी वांगदरी यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा दासाकडे क्रमप्राप्त आहे आणि सेवेकरता दास रुजू आहे। विठ्ठला भाविक माय बाबू, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय म्हणतात या संसारामध्ये येऊन मी एका भगवंताला ओळखतो। जाणे शब्दाचा अर्थ आहे जाणणे, ज्ञान होणे, त्याची ओळख होणे। कोणतीही गोष्ट जाणण्याची फार उत्सुकता आहे आपल्याला। काय असेल जे गुह्य असतं त्याच्याबद्दल जास्त जाणण्याची उत्सुकता असते, क्युरिओसिटी। एखादी गोष्ट लपवली ना की त्याचं आकर्षण जास्त वाढतं। विठ्ठला काय असेल, काय असेल त्याचं आकर्षण जास्त वाढतं आणि म्हणून माणूस मग ते शोधायला जातो। लहान लेकराला सांगा लाईटच्या बोर्डाला हात लावू नको, ते लगेच म्हणते काय होतंय, करंट बसते। ते बापा समोर नाहीच म्हणते पण कधीतरी एकदा हात लावल्याशिवाय राहतच नाही। एकदा करंट बसल्यावर पुन्हा नाही लावायचा। जाणण्याची उत्सुकता असते, जो भी हो जाणण्याची उत्सुकता, जाणायचं की काय आहे पलीकडे, काय आहे पडद्याआड, काय आहे। आणि एवढं आकर्षण असतं ज्या गोष्टी लपवल्या जातात सगळ्यात जास्त चर्चा त्या गोष्टीचीच असते। ज्या गोष्टी उघड आहेत त्याच्याबद्दल तेवढं कोणी बोलत नाही। आता आपले पाय बघा, पायाचं तेवढं काही आकर्षण नाही, ते उघडच असतं। जो भी छिपाया जाता हो उसके बारे में जानने को बड़ी उत्सुकता होती, आकर्षण। आणि संसारामध्ये जाणण्यासारखं काय आहे नेमकं? 3 गोष्टी आहेत। विषय भोगाची प्राप्ती व्हावी आणि विषय सुखाचा आनंद मला मिळावा आणि विषय सुखाचा परमोच्च आनंद काय असतो याची उत्सुकता आहे। धन, वैभव, पद, प्रतिष्ठा मिळावी आणि संसारातल्या सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र मी व्हावं अशी एक उत्सुकता आहे। सेंटर ऑफ अट्रॅक्शन। त्याच्याकरता तुमच्याकडे पैसा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, पद पाहिजे, सत्ता पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, त्या सगळ्याच गोष्टी आहेत। आणि तिसरं आकर्षण असं आहे की जे सुख कुणालाच मिळत नाही ते मला मिळावं, बाकीच्यांपेक्षा जास्तीच मिळावं असं।
तुलनेची एक फार उत्सुकता आहे. मी सगळ्यात पुढे असलो पाहिजे, बाकीच्यांपेक्षा सुंदर असावा, बाकीच्यापेक्षा आरोग्य चांगलं असावं, बाकीच्यांपेक्षा पैसा जास्त असावा, बाकीच्यांपेक्षा कुटुंबात माझं सगळ्यांनी ऐकावं. वाटतं की नाही वाटत? संसारात जे जाणायची इच्छा आहे त्या तीनच गोष्टी आहेत. आणि हे माझं मत नाहीये, हे आदिशंकराचार्याने सांगितलं. मनोरमो विषयोपभोग रचनाया ज्ञातव्यात् मम चित्तेषु सत्ता संपत्ति सर्वाधिकारिणो यद्भूत्वा सुखं भोगावाप्नुयात् सर्वस्याधिकै त्रिविध. तीन गोष्टी. परमार्थामध्ये जाणण्यासारखं काय आहे? खूप गोष्टी आहेत. जिज्ञासू जो आहे त्याचं कामच आहे जाणून घ्यायचं. अर्थ तो अर्थीची निव्याजे नानोबरच सांगतात ज्ञानेश्वर. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू जो आहे त्याचं कामच आहे जाणायचं आहे. या शास्त्राचं काय म्हणणं आहे, त्या शास्त्राचं काय म्हणणं आहे, रामायणात काय सांगितलंय, भागवतात काय सांगितलंय, महाभारतात काय सांगितलंय, वेदाचं काय महत्व आहे, उपनिषदांचं काय मत आहे, आपल्या धर्माचं सोडून दुसऱ्या धर्मीयांचं काय म्हणणं आहे. जिज्ञासू त्याला ते जाणायचंय जाणायचंय जाणायचंय. पुढं काय? तो योगाभ्यास करत नाही, फक्त पुढं काय असतं, समाधीत पुढं काय असतं आणि त्याचं फार आकर्षण असतं. बघा हे टीव्ही वाले सिरियल वाले फार हुशार आहेत. त्याचा एखादा भाग बनवतात आणि चांगलं रोमांचक स्थिती आली की तिथंच कट करतात. म्हणतात अगले एपिसोड में देखिए उसके आगे क्या होगा. सिरियल वाले आता सिरियल वेगवेगळ्या त्याच्या आवडीच्या. पूर्वी एक रामायण सिरियल यायची, मध्ये मध्ये लोक विसरून गेले, पण लॉकडाऊन लागलं आणि पुन्हा रामायण असं प्रसिद्धीला आलं, महाभारत प्रसिद्धीला आलं, कृष्णा म्हणून एक मालिका होती आपल्या ह्याची, ती पण प्रसिद्धीला आली. आता बाकीचे सिरियल आहेत पण त्याच्याविषयी मी कशाला बोलू. तुमच्या तुम्ही करा रिसर्च आणि अनालिसिस. विठ्ठल विठ्ठल. रोमांच उभं करायचं, तिथे कट करायचं पार्ट, म्हणजे पुढे अजून उत्सुकता. देखिए अगले एपिसोड में, इन द नेक्स्ट पार्ट. कादंबरी लिहिणारे, साहित्य लिहिणारे पण तसंच करतात. ते लिहितात पहा पुढच्या भागात त्याचं उत्तर आहे आणि मनाला जाणण्याची उत्सुकता राहते की पुढे काय. चित्रपटवाले तसंच करतात. एखादा चित्रपट तयार करतात, त्याच्यात काहीतरी प्रसंग दाखवतात आणि हे असं का झालं बघायचं असेल तर ह्याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे, त्याची बुकिंग आधीपासून सुरू होते. हे करावं लागतं, मार्केटिंग स्ट्रॅटेजी येते. आणि एखाद्या गोष्टीला करू नको म्हणल्यावर तिकडे आकर्षण जास्त आहे. आता हे जे झाड आहे की नाही, कशाचं झाड आहे बघू नका तिकडं. हे इकडचं झाड कशाचं आहे? चिंचेचं आहे ना. ही माणसं बसलेत ना, त्याच्या पलीकडून एक मूर्ती ठेवलेली आहे, पलीकडे छोटीशी मूर्ती आहे. बघू नका बरं का तिकडं. एकदम छान मूर्ती आहे. कुणीही न बघता घरी जातात ना बरं. मी असं सांगू द्या फक्त, काही ठेवली बिवली नाही बरं, तोपर्यंत एखादं उठून जायचं. मी म्हणलं नका बघू, तर प्रत्येक जण जाऊन बघेल. माझ्या समोर नाही बघणार, पण मागवून काय कसली मूर्ती. ही जाणायची इच्छा जी आहे ना आतून असते. आता काही संगीत शिकणारे सुद्धा क्लासला गेले ना गुरुजींकडे, आता समजा पेटीवादक, ते राग काय असते, राग काय असते. अरे राग काय करायचं तुला, आधी स्वर तर बघ. नाही पण ते काय असतं, ते घराणे काय असतात, थाट काय असतं, थाट
थाट माहिती तुम्हाला? तुम्ही थाटात राहता का नाही? लय थाटात त्याला. हे थाट नाही हो, रागांच्या समूहाला थाट म्हणतात. आता बिलावल हा एक थाट आहे, त्याच्या अंतर्गत 10-12 राग येतात, काही रागिणी येतात. जसं आसावरी ही रागिणी आहे, ते बिलावल थाटात येते. किंवा अजून एक थाट आहे तिकडे, भैरव नावाचा थाट आहे, त्याच्यामध्ये भैरवी नावाची एक रागिणी आहे, ती त्याच थाटात येते. मग त्याच्यात तोडी येते, परमेश्वरी येते, 4-5 रागिणी आहेत, त्याच्यात बाकीचे रागही येतात. कोणता राग कधी गावा कधी गाऊ नये याचं पण शास्त्र. सकाळी उठल्या उठल्या गायकाने भैरव रागाची प्रॅक्टिस करावी, पण बऱ्याच जणांना भैरवन भैरवीतलं अंतरच कळत नाही. भैरवी शेवटी गायची चाल असते. एखादा 72 कीर्तनाच्या सुरुवातीच्या चालीलाच भैरवी लागतो, म्हणजे पुढं कुंडलीत घ्यायचं काम आहे. काय करावं? आता झालं माझ्यासोबत. ह्या महादेवाच्या बारशीच्या दिवशी कीर्तन होतं, चैत्री बारशी दिवशी. गायक आला, काल्याचं कीर्तन, कोणता अभंग होता मला आठवेना, पण सुरुवातीची चालच त्याने लावली भैरवीत. पुढे गाणाऱ्याने काय गावं? नवीन शिकायला आलेली पोरं ते फक्त विचारित राहतात, ते कसं हे कसं. त्याला म्हणलं, अरे सरगम तर पाठ करावी, म्हणजे सारे गमपदाने सानिध करायचं झालं, पण पुढे सांगा. त्यांना मग काहीतरी चॉकलेट द्यायचं आपलं, सारे गरे गम गम पम पद पधनी धनी ससानी धनी कर पाठ. ते चॉकलेट दिलं, तेवढं ते पण पाठ झालं. आता मला जमली पेटी, जमली कशी जमेल बाळा, हे जाणून घ्यायची उत्सुकता वेगळी हो. उगाच जाणायचं पुढं काय पुढं काय पुढं. खरी गोष्ट अशी आहे की ना संसारात जाण्याच्या इच्छेनं काय मिळतं, ना परमार्थात जाण्याच्या इच्छेनं काय मिळणार आहे जाण्याच्या इच्छेनं. कारण जे जाणायचंय ते जाणण्याच्या पलीकडे आहे, आणि जे जाणता येतं ते जाणून काही उपयोग नाही. विठ्ठल जे जाणण्याच्या पलीकडे आहे ते जाणता कसं येईल. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीच्या पलीकडे ते जाणायचं. ज्ञाता उरलाच नाही पाहिजे, आणि ज्ञेयाशी असा ऐक्य व्हावा की ज्ञाता नाही उरल्यावर ज्ञेय वेगळं कुठं राहतं. मग पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात, ज्ञाता ज्ञेयम तथा ज्ञानम त्रितया नास्ति तत्त्वतः. तिन्ही जावं लागतं. ज्ञाता उरत नाही, ज्ञेयाशी ऐक्य होतं, ज्ञानही उरत नाही. हे ज्ञानाच्याही पलीकडे आहे. वस्तुशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. जाणता काय उडे, वा तेथे जाणणे आणि जाणता काय उडे. विठ्ठल तेथे जाणणे आणि जाणता काय उडे. जाणायचं वेगळं कसं नाही. ऐक्य भावामध्येच पूर्णता आहे, मग तिथे जाणण्याचा प्रश्न कुठे येतो. जे जाणायचे ते आहे कसं, बुद्धी पोचते का नाही पोचत. कठोपनिषदकार सांगतायत, येषु सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते तदक्रियाया बुद्ध्याः सूक्ष्मयः सूक्ष्मतत्व अदर्शिभिः. गूढ इव आत्मा, गूढोत्मा शब्दामध्ये पंचमी विभक्तीचा प्रयोग आहे. इव जसं घनश्याम शब्दामध्ये घन इव श्याम तत्पुरुष समास आहे, पंचमी विभक्ती येते, इव प्रत्यय. त्याच्यामध्ये प्रथम पद प्रधान आहे, घनश्याम. घन इव श्याम, श्याम आहे पण कसा श्याम आहे, घनश्याम. ते घन हे पद प्रधान आहे, प्रथम पद प्रधान तत्पुरुष समासामध्ये. तसं गूढोत्मा शब्दामध्ये गूढ इव आत्मा
इत्युक्तेन गूढोत्मा त्याचं निर्वचन होतं व्याकरणाच्या दृष्टीनं. गूढ नाम रहस्यमय इतिच, हे रहस्यमय स्वरूप आहे, गूढ आहे. गूढोत्मा त्याच्यात गूढत्व हे प्रथम पद प्रधान आहे. कसं गूढ आहे? न प्रकाशते इति, प्रकाशित होत नाही बुद्धीला. बुद्धीच्या तर्काच्या निश्चयाच्या पलीकडे आहे. तर्कपरो निश्चयपरः. आणि बुद्धी कितीही सूक्ष्म असली तरी कळत नाही. त्वदक्रियाया बुद्ध्याः सूक्ष्मयः सूक्ष्मतत्व अदर्शिभिः. अदर्शिभिः, अदर्शी म्हणजे पाहता येत नाही त्याला. दृष्ट्याची या दर्शना पाडावो जो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्या त्रिपुटीच्या विरहित दर्शन आहे, त्याच्या पलीकडे आहे. म्हणून अदर्शिभिः. आणि बुद्धी किती सूक्ष्म असू द्या, सूक्ष्मयः सूक्ष्मतत्व अदर्शिभिः. व्याकरणामध्ये तरत्तम प्रयोग आहे, एकापेक्षा एक अधिक सांगताना. जसं सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. तम प्रत्ययाच्या पुढे काही नसतं. जसं उच्च, उच्चतर, उच्चतम. हिंदीमध्ये हायकोर्टला उच्चतम न्यायालय असं म्हटलेलं. उच्चतम, तम म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाही, तरतम प्रत्यय. तसं बुद्धी सूक्ष्म असू द्या, सूक्ष्मतर असू द्या किंवा सूक्ष्मतम असू द्या, तितक्या सूक्ष्मतम बुद्धीलाही शब्दज्ञान होईल, परोक्ष ज्ञान होईल, पण अपरोक्ष ब्रह्मज्ञान होऊच शकत नाही, कारण तो बुद्धीचा विषयच नाही. ते बुद्धीच्या न दिसे, जो उघड की न दिसे, जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, प्रकाशी न प्रकाशे, असतेपणेची नसे कव्हणीकडे. वा, असतेपणेची नसे कव्हणीकडे. विठ्ठल असतेपणेची नसे कव्हणीकडे, असं आहे ते स्वरूप. आता सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय, स्थूल बुद्धी म्हणजे काय सांगतो. एखाद्या माणसाला सांगितलं तिथं मृदंग आहे, तिथं बाकीचं काही साहित्य तेवढं घेऊन या. त्यानं मृदंग उचलला आणि मृदंगाची बॅग उचलली, पण गट्टे आणि छन्नी तिथंच ठेवली. हातोडी आणला मृदंग. त्याला म्हणलं की बाकीच काय पिशवी आणली की, ते गट्टे ना हातोडी राहिली की, हा ते होय आणतो. त्याला स्थूल बुद्धी म्हणायची. स्थूल बुद्धी म्हणजे म्हशीचा मावस भाऊ. म्हशीचा पुत्र असा विद्वान असतो की 10 म्हशी जर बांधल्या तर प्रत्येकीच्या कासत तोंड घालतो. जी लाथ मारणार नाही ती आपली आई. त्याला आई पण कळत नाही. त्याच्यामुळे ते सोडा स्थूल बुद्धी. सूक्ष्म बुद्धी कोण आहे? ज्याला व्यवहार कळतो, प्रपंच कळतो. कबीरजींच्या घरी एक माणूस जेवायला येणार होता. त्याने कबीरजींच्या पत्नीला कबीरजींनी सांगितलं, म्हणले अगं आपल्या इथे एक माणूस जेवण करायला येतोय. कबीरजींची बायको म्हणली येऊ द्या ना, काही हरकत नाही, मी स्वयंपाक करते. कबीरजी म्हणले मला आज उपवास आहे, मी जेवणार नाही, माझं तयार करू नको. हो म्हणले काय नाही, तुम्हाला उपवास आहे, राहू द्या, त्या माणसाला करते. तो आंधळा माणूस आहे, बरं चांगलं कर जेवायला. बरं बरं म्हणली काय नाही. बायकोने स्वयंपाक केला. आता माणूस यायची वेळ झाली. जी वेळ दिली होती वाट बघतात कबीरजी दारात. बायकोने सांगितलं आले का? म्हणलं दिसायले आले, जवळच आले, आता येतात 5 मिनिटात. तिने 2 ताट लावले होते कबीरजीच्या बायकोने. किती? आता माणूस किती आहे? एकच आहे. ताट 2 आहे. कबीरजी म्हणले अगं मला उपवास आहे, माणूस एकच आहे, तू 2 ताट का लावलेस? तिने सांगितलं माणूस आंधळा आहे ना, मग एकटा कसा येईल म्हणून 2 ताट लावले. याला सूक्ष्म बुद्धी म्हणणार की नाही व्यवहारात? विठ्ठल विठ्ठल. कुछ आगे का भी सोचा जाए, थोडा पुढचाही विचार करायचा. सूक्ष्म बुद्धी पाहिजे, व्यवहारात पाहिजे. नाही तर माझ्यासारखे स्थूल बुद्धीचे माणसं आम्हाला व्यवहार कळतच नाही. मला काल रात्री गाडीचं टायर पंक्चर झालं. खरी गोष्ट सांगायला, आज दिवस गेला पण टायरच बदललं नाही. येताना दुसरंही झालं.
म्हणून अर्धा तास उशीर लागले. मग दोन्ही टाकावं लागले दुसरे. आता येताना दोन्ही अंबाजोगाईत बदलून आलो. आता काय करावं? कालच काळजी घेतली असते, सकाळून घेतली असते तर आज 2 टाकायची गरज पडली नसते. पण व्यवहार कळतच नाही ना. व्यवहारात डोकं चाललं तर पाहिजे. संसारामध्ये हुशार वेगळे आणि परमार्थात वेगळे. तुम्हाला खरं सांगू, परमार्थिक माणसाला प्रपंच कळतोच असं अजिबात नाही. उलट पारमार्थिक माणसाला प्रपंच कळत नसतो. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला खरं सांगू, तुम्ही खरे पारमार्थिक असाल तर संसार जमणार नाही तुम्हाला तेवढं. आणि पक्के संसारी राहा, परमार्थ नाही. दोन्ही डगरेवरे नका ठेवू हात, होईल तो घात परमार्थ. तुम्हाला वाटेल की संसार एकदम ओके करेल, मोक्ष मिळवेल. नका भ्रमात राहू. एक कोणतंही बिघडणार आहे. काय आहे, ज्यांनी परमार्थ साधवलं त्यांच्या संसाराचं काय झालं बघा ना. तुकोबराच्या प्रपंचाचं काय झालं? फार बरं होतं का? अगोदर बरंच होत, पण जसे महाराज देवाकडे गेले तसं प्रपंच बिघडून गेलं. तुम्हाला माहिती असावं, जगद्गुरु तुकोबरायांच्या संसाराची स्थिती अगोदर दुकानदारी होती. नंबर 1 दुकान चालायचं देहूमध्ये. देहूच नाही, परिसरातले सगळे ग्राहक त्यांच्या दुकानात. मिरचीचा व्यापार तसाच, साखरेचा व्यापार तसाच, शेती नंबर 1. आणि तुमच्या माहितीच तो 65 लाख रुपयाची सावकारी होती तुकोबरायांची. किती? 65 लाख. थोडे पैसे आहेत का? तुम्ही म्हणताल आमच्या गावात पण एक माणसाकडे तेवढे नाही. नाही, ते आताचे आहेत 65 लाख. हे 65 लाख कधीचे आहेत माहितीये? 400 वर्षापूर्वीचे. तुम्ही दर 10 वर्षाला दाम दुप्पट करीत चला. कंपाऊंडेड किती होते सांगा मला आकडा. ते कोटी फिटी तर जाऊ द्या, आमच्यात जाते ते गणित. महाराजांच्या हिशोबाच्या ज्या वह्या होत्या त्या 6 बैलगाड्या भरून वह्या महाराजांनी इंद्रायणीवर नेल्या आणि जाळून टाकल्या. 6 बैलगाड्या. तुम्ही म्हणाल 65 लाखाचा हिशोब होता, त्याला बैलगाड्या भरून वह्या कशाला लागतात? नाही कळलं तुम्हाला 65 लाख आकडा. तुम्ही म्हणाल एका छोट्या डायरीत लिहिलं तरी जमते की 5 लाख ह्याला दिले, 2 लाख त्याला दिले, 1 लाख. अरे हे तसे व्यवहार होते का महाराजांचे? 1.25 आना एक जणाला दिला, अर्धा आना एक जणाला दिला. त्या अर्ध्या आण्याचं व्याज जमा झालं. जे 1 रुपयाचा हिशोब घ्यायला कमीत कमी 2 वह्या लागायच्या. एवढ्या आणे माहितीये ना? आणे किंवा 5 दमड्या एक जणाला दिल्या. दमडी माहितीये? वापरली का दमडी? तू पैसे वापरलेत का? 5 पैसे 2 पैसे. त्या पैशाच्या खालची होती दमडी आणि दवडीच्या खाली होती कवडी. आणि 4 फुटक्या कवड्या म्हणजे एक सजली कवडी असायची. आणि 4 कवड्या म्हणजे एक दमडी असायची. ती तांब्याची असायची. मी दमडी पाहिलेली आहे म्हणून सांगतो. आता सुद्धा माणसं म्हणतात काय 1.5 दमडीचा माणूस किंवा दमडीची अक्कल नाही त्याला, असे म्हणतात. दमडी 2.5 दमडी एक जणाला दिली म्हणजे त्याचा 1 रुपया व्हायला वहीच भरणार आहे ना. ते दमडी पासून आहे, कवडी पासून आहे ते खेळ. मग अशा 65 लाखाचा हिशोब म्हणल्यावर किती बैलगाड्या भरतील वयांच्या? तरी 6 म्हणजे कमीच आहेत त्या. तरी महाराजांनी संक्षेपातच लिहिलं असावं. शॉर्ट्स फार विस्ताराने लिहिलं तर जास्त लागलं असतं.
कारण 10 रुपयाचा हिशोब लिहायला 20 वह्या लागतील. सहा बैलगाड्या वह्या नेऊन जाळल्या महाराजांनी. कान्होबा महाराजाला सांगितलं पहाटे बैलगाडी झोप, बैलांचे चंगाळे काढून ठेव. चंगाळे माहिती, कारण घंट्या काढून ठेव. चंगाळे आणि घाट्या जर वाजल्या तर बायका जाग्या होतील. तुझी बायको उठल, माझी बायको उठल, पुन्हा म्हणतील कुठं चालले, वह्या जाळू द्यायच्या नाही बाया. कारण स्त्रियांना संसाराची ओढ जास्त असते पुरुषापेक्षा. तुम्हाला खरं सांगू, जगात जर बाया नसत्या, स्त्रिया नसत्या, लोकांनी घरच बांधले नसते, झाडावरच राहिले असते गडी गडी. विठ्ठला विठ्ठला. बायको 8 दिवस माहेरी जाऊ द्या, तुम्ही झाडू शकता का? 4 दिवस गेले तर जाळ्यात असतात. त्याला म्हणलं जाळ्यात आल्या काढू, पुन्हा मला चौकात जायचे दोस्त, तिकडे जाऊ नाही काय नाही, ह्याच्या त्याच्या उकळ्या पाकळ्या चालू असतात म्हणत. पुरुषांनी काय होणार आहे संसार. महाराजांनी पहाटे बैलगाडी झोपली, चंगाळे काढले, घाट्या काढल्या. ऐका, पण झालं असं की बैलाच्या पायाच्या आवाजानं तुकोबरांच्या मालकी मोठल्या आणि बैलगाडीच्या चाकाच्या आवाजानं उठल्या. बघतात तर आपले मालक त्या हिशोबाच्या वह्या बैलगाडीत घालून कुठेतरी न्याय देत. महाराजांच्या पत्नी हुशार होत्या. माग 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 इंद्रायणीच्या काठापर्यंत गेल्या, वह्या काढल्या. महाराजांनी काडी ओढली. आता काडी काय असणार आहे त्यावेळेस, ते हे असणार आहे, काय होतं ते पहिले, चकमक चकमक चकमक. सगळी चकमकच आहे आता जीवनात, घरोघर चकमकी सुरू आहे. ज्यावेळेस अग्नी प्रज्वलित केला, महाराजांच्या पत्नी पळत आल्या. काय करायला मालक, असलं करू नका. वह्या जाळत असतात का? कशी वसुली करायची? महाराज म्हणले वसुली करायचीच नाही ना, दुष्काळ पडलाय, लोक अन्न करून मरायले, कोणाच्यानेच पैसे देणं होणार नाही. मालकीन म्हणले 10 वर्षाला देतील, 15 वर्षाला देतील, तुमचे पोरं वसुली करतील. महाराज म्हणले मला ते करायचंच नाही. ऐकलं नाही पत्नीचं. 6 बैलगाड्या हिशोबाच्या वह्या महाराजांनी जाळून टाकल्या. महाराजांचं चरित्र लिहिलंय महिपती बुवांनी. 65 लाखाची सावकारी हातानं जाळली. शेती पाण्यात बुडाली. इतकं पाणी की कोणतंच पीक येईना. जे लावेल ते पिवळं पडून चाललं, करपून चाललं. 22 जनावर मेले दावणीची, सांभाळलेली जनावर. किती नुकसान हवं हे जाऊ द्या. मुलगा मेला, स्वतः महाराजांचा मुलगा. थोरले भाऊ होते सावजी दादा, संन्यास घेऊन गेले, काशीला निघून गेले. धाकट्या भावाच्या मालकिनीला वाताचा रोग झाला. कान्होबा महाराजांच्या पत्नीला उठता येत नव्हतं शेवट, आणि महाराजांची स्वतःची बायको पण मेली. महाराज रडत बसले नाही. बाईल मेले मुक्त
विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काळज. माया होती म्हणली माग लागलेली सुटली, जाऊ द्या मरू द्या, काय नाही. मुलगा मेला दुःख नाही. तुम्हाला सांगू महाराजांची अन्न अवस्था झाली. 1 रुपया जवळ नाही, खायला अन्न नाही. दुष्काळ भयंकर, 3-3 वर्ष दुष्काळ चालतो. महाराज म्हणले संसार बर्बाद झाला, त्याच्यात काही वाईट नाही. बरी या दुष्काळे पिढा महाराज म्हणले दिवाळी निघालं बरं झालं. इन्सॉल्वंट झाले महाराज. दिवाळी निघणं म्हणजे काहीच राहिलं नाही. आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये इन्सॉल्वन्सी शब्द आहे. इन्सॉल्वंट पर्सन, काहीच नाही त्याच्यापाशी. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढाली. कारण काही असलं की जबाबदारी येते. तुमच्याकडे रुपया नाही, तुम्ही कुठेही झोपू शकता निवांत. पण 50,000चं बंडल जवळ आहे, झोपावर रस्त्यावर झोपतंय. काही काही माणसं अपघाती असते, स्वतःचंही वाटवलं तर दुसऱ्याचंही करते. एका गावात 3 पोरं. दोघा पोरांनी विचार केला गावात राहून आपलं काही खरं नाही, खायला भेटायचं नाही, आपण कुठेतरी जाऊन व्यापार धंदा करू. पण व्यापार करायला भांडवल लागतं. ह्याचे त्याचे मागून मागून 50,000 गेले. निघाले. तिसरा मित्र भेटला. म्हणजे कुठं निघालं? म्हणजे व्यापाराला. मला येऊ द्या ना. हे जरा अतिशहाणा होता. अरे म्हणले आम्ही 50,000 केले, तुझं कसं? म्हणलं मी करतो. त्याने 50,000 केले, मी निघाले. जुना काळ, पायी प्रवास, पायी चालले. समोर गाव काही सापडे ना, आडरान होतं. ते 3 जणही विचार करायला झोपावं कुठं. ते दोघं म्हणले जरा असं मध्ये शेतात जाऊन झोपू पलीकडे. हे अतिशहाणा म्हणला येण्यात का नाही, रस्त्यावरच बरं असते. ते म्हणले नाही आम्ही मध्ये झोपतो. ते दोघं जण जरा शेतात मध्ये जाऊन झोपतो आणि हे रोडला झोपतो. आता 11-11:30 वाजले आणि एक टोळी निघाली. टोळी म्हणजे ऊस तोडायची नाही. 11च्या पुढून टोळी निघायची म्हणजे एकदा आपली. नाही तर चोराची. तिथं कोणची निघाली? चोराची. सगळे डाकूच की. काही जणाला रात्र झाल्यावर उजळते. असे चालले रस्त्यानं. हे रोडवरच झोपले. एक जणाचा पाय लागला. ते 10-12 जण होते. आता तशा कामात एकट्याचं दोघंच काम असते का? ते टीमच पाहिजे त्याला. पाय लागला त्याला. ते उठलं. कोण आहे कोण आहे? कशाला झोपला असले म्हणजे इथे रस्त्याच्या कडेला असले भिकारडे इथे झोपले. सर चोर म्हणतोय त्याला. ते म्हणला भिकारी कुणाला म्हणतोस रे? भिकारी दिसतो का? काय म्हणला झोपाय तुला जागा नाही, रस्त्यावर झोपलंस. म्हणला ह्या खिशात 50,000चं बंडल आहे. भिकारी म्हणतोस कुणाला सांगायला? चोर काय म्हणताय? माळकरी दिसायलायस. म्हणलं माळकरी तर हवंच. म्हणलं माळकरी काय साधे वाटायलेत का?
दुसरा चोर म्हणते एखाद्याकडे पैसे असतील पण बाकीचे काय नसते भिकार मोबूच असतील. ते म्हणलं एकट्याकडे नाहीत म्हणला, माझ्याकडे तर 50,000 आहेतच म्हणला. ह्या एक पलीकडच्या रानात 2 जण झोपले, त्यांच्या खिशात 50,000ची पडली. हम तो डूबेंगे ही पर आपको लेके डूबेंगे. पुढे काय झालं मला विचारू नका, तुम्हाला माहिती आहे सगळं काय असतं. प्रपंचामध्ये हुशारी असणं फार वेगळी गोष्ट आहे. संसारात काही ठोस गोष्टी असाव्याच लागतात असं नाही. फक्त आहे ना, संसारात सुखी राहायचे का तुम्हाला, माझा एक मंत्र लक्षात ठेवा, पाठ आहे तुम्हाला तो. संस्कृत मराठी सगळ्याच भाषेत आहे. तुम्ही लाज ठेवू नका, बस लाज धरू नका. निर्लज्जम क्या बात. पुढे पाठ आहे तुम्हाला. ज्याला लाजच नाही त्याला संसारात दुःखच होत नाही. कोणी शिव्या देऊ, वाईट म्हणू, वक्त म्हणू, बायको रोज शिव्या देऊ, लाज धरायची नाही. तसंच निलाजल्यासारखं वागायचं, काहीच नाही. ज्यांना आत्ता म्हणलं का तू नालायक आहेस त्यालाच हसून बोलायचं. मग काय संसार हाच आहे. तुम्ही जर मनाने घट असाल तर संसार करू शकतो. जे नाजूक मनाचा माणूस आहे तीनदा आत्महत्या करेल. विठ्ठल विठ्ठल. नाजूक माणसाचं काम आहे का प्रपंच करणं. लयच मन नाजूक असलं ना तुम्हाला जगू सुद्धा देणार नाही जग. अर्जुनाचं मन नाजूक झालं होतं त्या युद्धाच्या प्रसंगी. तो म्हणतो ज्यांना मारायचे ते माझेच आहेत ना. कुणी मेवणे आहेत, कुणी सासरे आहेत, कुणी भाऊ आहेत, कुणी जावाई आहेत, कुणी गुरु आहेत. द्रोणाचार्य कोण आहेत अर्जुनाचे? द्रोणाचार्य कोण आहेत? गुरु महाराज आहेत. भीष्माचार्य पितामह आहेत. त्यांना कसं मारू? देव म्हटले वेळा झालंस का? भगवान वाच क्लैप्यमास्मगमपार्थ नैतत्वा युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. सोड हृदयाची क्षुद्र दुर्बलता, घे धनुष्यबाण हातात, उठ उभारा, युद्ध सुरू कर. पण तेव्हा कसं एवढे लोक मरतील, एवढं रक्त सांडल, स्त्रिया विधवा होतील, पिंडदान करायला कोणी राहणार नाही. पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. अर्जुन म्हणाला, देव म्हणले इतका बारीक विचार करून संसार होत नसतो. लढ गपचूप. म्हणले देवा कसं मारू? म्हणले मी मारिता आणि हे मरते, हे काढून टाक डोक्यात. ह्यांना मारणारा अर्जुन नाही, भगवान कृष्णच आहे. निमित्त तुला केले, चल मार, कर युद्ध, माम अनुस्मर युद्धाच, कर लढाई, कर संघर्ष, मार यांना. म्हणलं देवा कसं मारू? म्हणजे क्षत्रिय कुळात जन्मलास तुला काय वाटते का नाही? म्हणती क्षत्रिय पुण्य कीजे तरी हे झुंजला हिजे. क्षत्रिय पुण्यवान तो आहे ज्याला जीवनात युद्ध करायची संधी मिळाली. नाही तर तलवार गंजून आपण घरीच मेला, काय उपयोग आहे त्याचा? विठ्ठल विठ्ठल. आणि युद्धाचे 2 फायदे. युद्धामध्ये जगलास तर राज्य भोगायला मिळेल आणि मेलास तर स्वर्ग मिळेल. हत्वावा प्राप्स्यसे स्वर्गम चित्वावा भोक्ष्यसे महिम. जिंकलास राज्य भोगशील, मेलास युद्धात स्वर्ग मिळेल. माग हटू नको. व्यवहार असा शिकवावा लागतो. प्रपंच वेगळी गोष्ट आहे हो, तिथे नाजूकपणा चालतच नाही. तुम्हाला खरं सांगू, अजून एक म्हण आहे मराठीतली, धट आलं धट आलं व्हॉट्सअप. गपचूप माणसं सरकारी, फक्त धटिंगण पाहिजे माणूस, घ्यायचंच नाही कोणाला, उलट भेडवायचं. ये दुनिया डरने वालों की नहीं डराने वालों की. जे भेडवितात ना त्याला भेटच माणूस.
ठेवा, भिडविता जास्तच पुढे पाऊल टाकू नका, पाय मी तुटून निघते बघा. विठ्ठल विठ्ठल मला खरं सांगा, जे नेते लोक असतात, पुढारी, हे आरती गुंडगिरीच करतात घेऊन. कीर्तनात तुम्ही हो म्हणायचे ना, मला माहित आहे, फार पवित्र जागा आहे, पण सत्यता हीच आहे. दहशतच असते, भीतीच असते. सगळं काय न्यायनीतीनंच चालते असं नाही. आधा दूध आधा पाणी, आधा खर्च आधी आमदनी. भ्रष्टाचार कुठं नाही. कुणाच्या शासन काळात भ्रष्टाचार झाला नाही सांगा, असं होऊच शकत नाही. असा राजाच नाही जगात, फक्त एक राजा होता. कोण? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. त्यांचं नाव रामराज्य. एकदाच झालं, पुन्हा नाही. आणि भ्रष्टाचार मोठ्या लेवललाच असतो असं समजू नका. नेते पुढारीच करतात असं काही नाही. बारक्या लेवलला पण भ्रष्टाचार, चिल्लर लेवलला पण. एक शाळा होती, शाळेमध्ये एक फोटो काढायची स्कीम आलेली लेकराची, विद्यार्थ्याची फोटो. मुख्याध्यापकाने मीटिंग बोलवली सगळ्या शिक्षकांची आणि सांगितलं, माय डिअर कलिग्स, वी डिसाइडेड टू कॅप्चर फोटोग्राफ्स ऑफ द स्टुडंट. मुख्याध्यापकाची भाषा आहे म्हणून थोडं बोललो. एखादा ओळखीचा फोटो आला असला तर बघा. एक शिक्षक म्हणला, माझा मित्रच आहे, बोलू का? म्हणजे बोलवा त्याला, गुंत देऊ आपण. फोन केला फोटोग्राफरला, म्हणजे फोटो काढायचे या. फोटोग्राफर आला, म्हणजे किती काढायचे? म्हणजे 400 विद्यार्थी. किती? काय भाव लावता एका फोटोचा? ते म्हणलं, तसं तर आपण 30 रुपये घेतो एक जणाचे, पण 400 पोरं म्हणल्यावर 15 रुपयाला एक लावतो. बरोबर म्हणे, ठीक आहे, ठरलं. उद्या चला या म्हणे काढू फोटो. फोटोवाला गेला. शिक्षक म्हणले, सर पोरांना किती फी सांगायची फोटो काढायची घेऊन यायला? 20 रुपये सांगाव का? ठरले कितीला? ते सांगायचे कितीला म्हणते? 20 ला. मुख्याध्यापक म्हणले, तुम्हाला अक्कल नाही, 15चा फोटो 20 ला सांगायला, म्हणून तर शिक्षक म्हणला 50 रुपये सांगा. कोणी सांगितलं? मुख्याध्यापकाने. म्हणजे मोठ्यांचं असं असतं, त्यांच्याकडला करवत बी मोठाच असतं. करवत काय करते माहिती ना? शिक्षक आले वर्गावर, सांगितलं, डिअर स्टुडंट्स, आपल्याला फोटो काढायचे, उद्या 50 रुपये घेऊन या. हे चिंटू म्हणायचं पोरग होतं. दप्तर घेतलं, पळत घरी, मम्मी 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 मम्मी. त्याची मम्मी म्हणली, काय मम्मी म्हणजे बरोबर. तिकडं इजिप्त मध्ये मड्याला मम्मी म्हणतात, पण आपल्या भारतात आपल्या आईला आपण मम्मी म्हणतो. ती म्हणे, काय झालं चिंटू? शाळेत फोटो काढायची स्कीम आल्या, सरनी 100 रुपये सांगितले. फोटो कितीला ठरलाय? बजेट कसं वाढतं बघितलं? सांगते म्हणे, तुझ्या बापाला देते सकाळी. चिंट्या जेवला, झोपला. बापाला यायला उशीर. आता बापा काही लवकर येते का काय? फोन करून सांगितलं, मी जेवण यायलो ग, जेवणार नाही, तुझे जेवण झोप. हे आलं 12:30ला रात्री. मोटरसायकल लावली, घरी आलं. कशाला फोन केलीस? काही नाही, चिंट्याचे फोटो काढायचे, शाळेत सरने पैसे सांगितले, 250 रुपये द्यायला. फोटो कितीचा आहे? बजेट कुठं गेले बघा. चिंट्याच्या बापानं 250 रुपये दिले चिंट्याच्या माईला, आणि वहीत लिहिलं, चिंटूला फोटोसाठी चिंट्याच्या माईकडे 500 रुपये दिले. म्हणजे लेजरला नोंद 500ची आहे, फोटो कितीचा आहे? म्हणजे अशा पद्धतीनं भ्रष्टाचार आहे बाबा.
वरच्याच काढा असं नाही, उडात भीतीच आधार आहे. विठ्ठल विठ्ठल काय असतं, आचार भ्रष्ट आहेत लोक, सत्य उरलंच नाही. कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे. संतांनी जसं सांगितलं तसं कुणी वागत नाही संसार. ज्ञानोबरांनी सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेलझार हरिवेण. जाऊ द्या, लटिका मानणं सोडा, नीट वागा म्हणले तर तरी आपण वागतो का? संतांनी खूप गोष्टी चांगल्या सांगितल्या, आपल्याला कळत नाही. त्यांचा उपदेश आपण घेतच नाही. आपल्याला वाटतं तुकाराम महाराज म्हणजे आपल्यासारखेच, येडेपणा करू नका. तुकाराम महाराज आपल्यासारखे कसे असतील? संत कोण आहे? हा, संत नव्हते जगा माणसा त्या, समुद्र नदी नव्हे पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. आपण काहीच ऐकत नाही संतांचं. छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. युक्ताहार विहार, नियम इंद्रियासी सार, नसावे वासर निद्रा बहुभाष. अति झोपू नका, अति बोलू नका, नियमात वागा, योग्य खा, योग्य वागा. संतांनी ओरडून सांगितलं, मांस मच्छी खाऊ नका. सोडणाऱ्याने सोडली, बाकीचे आता पुढे बसले 10-5 सोडा माळकरी. तर हे एवढं म्हणजे जग आहे का? महाराष्ट्र संतांची भूमी आहे का नाही? मग महाराष्ट्रात माळकरी जास्त पाहिजेत का बिन माळकरी? कोण जास्त या? हा, काय वाटायला का म्हणाले? विठ्ठल विठ्ठल विचार करा तुम्ही, दारू न पिणारे जास्त पाहिजेत का पिणारे? जास्त कोण आहे? त्या लॉकडाऊन मध्ये हे पठ्ठे बारी लावून उभे होते. बारी एकच दारूचं दुकान उघडलं, फोटो आला होता पेपरला, आठवतंय? 114 माणसाची बारी आहे, 3-3 फुटला. का? येडेपण आहे सगळं, व्यसन किती आहे. आणि माळकरी माणसं सुद्धा व्यसन करतात. तंबाखू खाय, सिगारेटवर, बिडीवर, पानं खातात सारखे, तंबाखू सारखे चालू. एक जणाला म्हणलं, मामा तुम्ही सारखी तंबाखू खाला, वय 70 झाले, सारख्या बिड्या वाढाला, माळकरी आहात, किती दिवस व्यसन करायचंय? किती दिवस तंबाखू खाणार आहोत? म्हणजे जवळ चावत येतं. म्हणलं पुन्हा सगळे दात पडले, काहीच चाव न गेले, पुन्हा काय करता? म्हणलं काय, अरे कुठं मर्यादा आहे का नाही? काही युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सार. तुम्ही एकीकडे
स्वतःला वारकरी म्हणवता, माळकरी म्हणवता, व्यसन पण करतात. आमच्याकडचे काही काही गायक असे ते पिऊन आल्याशिवाय गाताच येत नाही. आणि हे मोठे गायक म्हणत नाही, कीर्तनात चाली म्हणणारे गायक त्यांची काय आरती करत जावं. विठ्ठल विठ्ठल आणि ते स्वतः दारू पितात, त्याचं जाऊ द्या. त्या अशा वादकांना एखाद्या जवळ करायचं, त्याला दारू पाजायची, त्याला व्यसनाला लावायचं. माझा एक वादक पिऊन पिऊन मेला, आणि स्वाभिमान नाही सांगत मी, तो त्यांच्या संगतीला गेला आणि माझ्याकडे आलाच नाही परत. मरून 1 वर्ष झालं. फॅक्ट सांगायला त्यांनी मला फिक्शनल स्टोरी सांगत नाही, इट्स फॅक्ट. मरून गेला त्याच्यात, कारण त्या अमुक एका गायकाने त्याला असं प्यायचं व्यसन लावलं. स्वतः पैसे भरतात, ह्याचं वाटलं हो आपण आगी जडे वा नागवी जगाचे डोळे, हो जैसा पतंग सडे दीपाची. त्या दिव्याच्या भोवती पतिंगा नावाचा तो किडा स्वतःचे पंख जळायले आणि दुसऱ्यालाही उजेड भेटू देत नाही. म्हणजे स्वतःच वाईट व्हायला बघत नाही, पण दुसऱ्याचं वाटोळ झाल्याशिवाय ह्यांना बरंच वाटत नाही. विचित्र मनोवृत्ती लोकांची. पण संसारामध्ये तुम्ही चांगलं काही शोधायला जाताल अजिबात सापडणार नाही, आणि नकाही जाऊ. कारण देवाने स्वतः सांगितलं दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचं भंडार आहे, इथं तुम्हाला काही मिळणार नाही. एक असं माणूस दवाखान्याच्या बाहेर उभे, मॅटर्निटी होमच्या बाहेर, आणि मधून लेकराच्या रडण्याचा आवाज आला. त्याची बायको ऍडमिट आहे. सिस्टरीन बाई आली, सांगितलं अभिनंदन हो, मुलगा झाला. काय खुल्लं माणूस, लग्न होऊन 14 वर्षाला पोरग झाले पहिल्यांदा. पळतच आलं दुकानावर, अय दुकानदार पेढे दे, पेढे चल. दुकानदार म्हणला नाही नाही. अरे नाही नाही काय दे पेढे. ते म्हणलं नाही, तुम्हाला गैरसमज होते. म्हणलं कसला गैरसमज? गैरसमज नाही, मुलगा झालाय. अहो मुलगा नाही झाला, गैरसमज झालाय तुम्हाला. म्हणलं गैरसमज नाही झाला, मुलगा झालाय. माझ्या कानानं रडलेला ऐकलंय, सिस्टर बाईने सांगितलंय दे 2 किलो पेढे. काय भाव आहे? 200 असते तर 250 घे चल. भेटत नाही तो. अरे काय भेटत नाही? दे लवकर पेढे. कसं देत नाहीस? अहो भेटत नाही तो. अरे कसं देत नाहीस? भेटत नाहीत म्हणलं तर कस काय देईनास? काय कारण आहे? म्हटलं एकदा पाठी वाचा, दुकान पेढ्यांचं नाही जोड्यांचं आहे. आता मला सांगा, जोड्याच्या दुकानात पेढे भेटतील काय? तसं प्रपंचाच्या या संसाराच्या जगामध्ये, या संसाराच्या दुकानात सुख भेटेल काय? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची आश्रवणी, कैची सुख निद्रा धरुणी गळाच्या. दुःखालयम अशाश्वतम. इथं दुःख सोडून काहीच नाही हो. आणि लक्षात ठेवा, दुःख आलं खुश राहत जा. हॅपी टॅपी राहायचे दिवस आहेत तुमचे. का? कारण की तुमचं पाप कटत चाललंय. दुःख कशाचं फळ आहे? धर्मशास्त्राला विचारा. पापस्य फलम दुःख हा सुखम पुण्यस्य फलम. ज्या अर्थी आता दुःख भोगायलो त्या अर्थी पाप कटायला लागले, आणि ज्या अर्थी सुख भोगायलो त्या अर्थी पुण्य कमी व्हायला लागले. मग काय कमी व्हावं? पाप कमी व्हावं का पुण्य कमी व्हावं? पाप कमी व्हावं. मग दुःख आहे ना, पाप कमी होते, म्हणून खुश व्हा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनात देवाने दुःख पाठवले, लक्षात ठेवा देवाला तुमची आठवण आली आणि फार सुखात काळ चाललाय, समजा देव विसरून गेला. विठ्ठल विठ्ठल. त्याला संसाराचं आकर्षण नसायला पाहिजे. राहायचंय संसारात पण आकर्षण नको. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी. महाराज म्हणाले, ज्यांनी देवाला जाणलं मोक्ष त्याचे घर.
संसारात धन्य आहे. कारण संसारात येऊन तुम्ही काय मिळवलं? धन मिळवलं, काही विशेष केलं नाही. अनेकांनी मिळवलं, भोग भोगले, काही विशेष केलं नाही. सगळं जगच ते करायला. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसे समसमान परी मनुष्यरीचे ज्ञान जाण सर्वथा असेना. आहार सगळ्यालाच आहे. खायचं काय? काही जणांना खायचं अट्रॅक्शन, खाण्यासाठी लांब लांब जात. एक माणूस आहे ना 300 किलोमीटर गेला जेवायला. मी म्हटलं काय केलं? म्हणलं भाजीच लय खास होत्या. तिकडल्यासारखी भाजीच खूप नाही. पेढे खायला माणसं गुंतून गेलं जाते. काय खायला इथं भेटत नाही का? तिथले वेगळे आहेत का? काय वेगळं? उघड नाव झालं बस. गंगाखेडला एक पेढ्यांचा प्रकार असा, लांबणीचे पेढे गंगाखेडला. काय म्हणतात त्याला मी विसरलो. काही तर नाव आहे त्या पेढ्याचं. कंदी नाही, कंदी साताऱ्याचं झालं. हल्ले खाणारा छंदिष्ट लोक आहे. कलम कलम गंगाखेडची कलम. काय त्या कलमीसाठी लोक गंगाखेड जातात. म्हणजे काय करतात गंगाखेड? कलम आणाय. कलम. आता आंबे आले बघा. ह्या आंब्याचे तर इतके नादिक आहे. लाकडा खायचा आहे, पायरी खायचा आहे, हापूस खायचा आहे. पण ते आपल्याकडे एक येते की कोणतं आहे? केशर. केशर खायचं. काय त्या रसाळीचा नाद आहे. येणे झाले लोक त्या खाण्यावर. 5च विषय आहेत ना: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कुणीतरी स्तुती करावी म्हणून हापापले शब्द विषयाला बोलले, स्पर्श विषयाला बोलले, मृदू स्पर्श पाहिजे. रूप विषयाला बोलले, सुंदर काहीतरी बघायचं आहे. रस विषयाला खायचंय काहीतरी भारी आणि सुगंधित पाहिजे. मग अंतर निघालं. आता त्या पोरांचं तर ते हे असली बाटली वरून दाबले की फुसफुस फुसफुस. काय? परफ्यूम, स्प्रे, डिओड्रंट. तुम्हाला माहिती आहे त्याचं मार्केट काय आहे? सध्या लाखो करोडचा बिझनेस येतो. साबणीचा बिझनेस किती आहे बघा. कोणाही कंपनीची साबण विकल्याशिवाय राहतच नाही. फक्त ऍडव्हर्टाइज करा. गोरं होण्याची साबण, गोरं होण्याची पावडर, गोरं होण्याची क्रीम. असं झालं असतं तर म्हशी सुद्धा गोऱ्या झाल्या असत्या. काही होत नसतं. लय झालं 2 तास, पुन्हा तोंड धुवा, पुन्हा तशाच तस. काळं माणूस कधीच गोरं होत कसं होईल? देवाने जे दिले ती कातडे. आणि एक सांगतो, काळा रंग सगळ्यात उत्तम रंग आहे. गोऱ्या माणसाने रडलं पाहिजे आम्ही कमन गोरे. पिगमेंटेशन मध्ये 2 अंश कमी पडलेत म्हणून गोरे राहिले माणसं. जे काळे आहेत ते धन्य आहेत, कारण त्यांना फुल पिगमेंटेशन भेटले. त्वचेमध्ये सगळे घटक आहेत त्यांच्या. आणि आमचा पांडुरंग सुद्धा काळाच आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेगाचा लाविला येणे विठ्ठला विठ्ठला. गोष्टी आपलं काय? आपण ह्याच्यात अडकलेले जीव. विषय ओढे भुलले जीव.
केलंय तेच करायला. 84चा फेरा फिरत असताना जे केले ते एकदा म्हणले, महाराज नवीन घर बांधलं, घ्या पेढे. पहिल्यांदा बांधलंस? म्हणजे हो पहिल्यांदा. अरे ह्या जन्मात पहिल्यांदा बांधलंस? पक्षी होतास त्यावेळेस खोपा बांधलाच होता? नाही म्हणलं, आता जर व्यवस्थित केले, अटॅच आहे सगळं, किचन वेगळं आहे. पक्ष्यांचं पण किचन वेगळं असतं आणि त्यांचा खोपा तर असा आहे महाराज, तुम्ही तरी खाली बेस म्हणजे काय म्हणतात पाया खोदता नंतर घर बांधता, त्यांचं आदर आहे वरून खाली, आधी कळस मग त्यांचं उलट आहे बांधकाम. ते पहिल्यांदा थोडीच आहे. एक जण म्हणला, महाराज घ्या पेढे. म्हणलं काय? म्हणलं आयतं घर मिळाले, सासऱ्यानं गिफ्ट दिली. म्हणलं पहिल्यांदा थोडीच मिळाले, आयत्या वेळात. सरपण मी त्यावेळेस तसंच खुशी मनवली त्याच्यात. एक जण म्हणलं, महाराज लग्न झालं, घ्या पेढे. पहिल्यांदा झाले, आता ह्या जन्मात झालं पहिल्यांदा. डुक्कर होत असते त्यावेळेस एक डुकरीन पण मिळालीच होती. विठ्ठल विठ्ठल काय नवीन घडतं? एकदम म्हणला, महाराज लेकरू झालं, घ्या पेढे. हा कोंबडा होता तेव्हा त्याला 50 पिले झाले. पहिल्यांदा काय आहे, सगळं झालेलंच आहे. एक जण म्हणला, महाराज मला नोकरी लागली, घ्या पेढे. काय विशेष आहे? ज्या दिवशी नवीन गोऱ्याला शिळवटात आड केलं, शिळवट माहिती? शिळवट कांदरीकर आहे ना, शिळवट माहिती? पहिल्यांदा जेव्हा मान मध्ये गुंतली त्या दिवशी त्याला नोकरीच लागली. त्याला विठ्ठल विठ्ठल. एक जण म्हणला, महाराज मला लॉटरी काय म्हणतात, लॉटरी लागली. म्हणलं लॉटरी. एक कुत्रा असं वाटायला चाललं होतं, घर उघडं, गेट उघडं, दार उघडं, दुल्लीमध्ये 25 भाकरी होत्या आणि घरी कोणीच नाही. कुत्र्याला काय अशा लॉटऱ्या लय वेळेस लागल्या. तो विठ्ठल विठ्ठल. नवीन काहीच होऊ शकत नाही. हे सगळं झालेलं आहे, हे भोगलेले, त्याच्यात सुख नाही. एकच गोष्ट आहे ज्याच्यात धन्यता असू शकते. भगवंताला जर ओळखलं, भगवंताची जर प्राप्ती झाली. तुकोबाराय म्हटले, या संसारात घेऊन मी हरीला ओळखतो.
गोष्टी कळत नाहीत आणि कळूही देऊ नका. संसारातलं कळते पण परमार्थातली अडचण आहे. संसारात किती शहाणा असू द्या, परमार्थात येऊन सेवा करताना जर लाज वाटली त्या शहाणपणाचा काय उपयोग? लाजे त्यासी वाटा नाही, नसते ना त्याला फायदा. तर संसारातला शहाणा माणूस तगडी टोपी, तगड शर्ट, तगडी इस्त्री, त्याला म्हणलं की नाही बसा की भजनात नाही, जरा स्पीड चिटकत कसं जाऊ. महाराज म्हणले मला दुसरं काही कळत नाही. नेने अनेक काही धंदा, एकच कळतंय, रात्रंदिवस ते गोविंदाचं ध्यान करायचं. गोविंदा रे तुझे ध्यान लागो माझ्या मना, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. नित्य ध्यान कसे गोविंदा, त्या नित्य शब्दाला महत्व आहे. भगवान गीतेत म्हणतात अनन्यचेतः सततम यो मां स्मरन्ति नित्यशः तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. नित्य जो माझं ध्यान करतो, नित्य जो माझं चिंतन करतो, तैसे अनन्य गतिके चित्ते जे चिंतित असा ते माते, उपासिकी तया ते मीची सेवी नावरा म्हणतात. जो नित्य माझं भजन करतो मी त्याची भक्ती करतो म्हणतात. दास्य करी दासाचे ओणे न साहेब तयाचे. आम्हाला एकच कळतं देवाचं ध्यान करावं, त्याच्याशिवाय हित नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकवे. आणि दुसऱ्या भानगडीत पडून उपयोग नाही. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे विठ्ठला विठ्ठला. आणि मग एवढं म्हटल्यानंतर श्रोत्यांनी तुकोबरांना विचारलं, महाराज मगापासून तुम्ही सांगतात की मी देवाचं भजन करतो, देवाचं ध्यान करतो, पण तुम्ही माणूसच आहेत ना. हो, तुम्ही देहूगावचे आहेत ना. हो आहे. तुम्हाला 2 भाऊ आहेत ना. महाराज म्हणले हो. सावजी बाबांनी संन्यास घेतला म्हणा. महाराज म्हणले हो. कानोबा तुमच्या फार ऐकण्यातलाय म्हणा. महाराज म्हणले आहे हो. तुमची लेक टाळगाव चिखलीत दिली. महाराज म्हणले हो. तुम्हाला 2 बायका घालल्या. महाराज म्हणले हो. सावकारी मी करीत होता म्हणा. महाराज म्हणले हो करत होतो. मग तुम्ही मी माणूसच हो की. महाराज म्हणले हो. मग माणूस म्हणल्यावर आम्हाला जसं काय काय होतंय तसं तुम्हाला बी होत असेल. पण काय काय म्हणजे काय होतंय, काय काय म्हणजे काय नाही हे विकार हो. कामं क्रोधं तथा लोभं त्रिविधं नरकस्य द्वारः. काम, क्रोध, लोभ. माणूस म्हणलं की ह्याच्यात सुट्टी नाही. काम वासना आहेच. एखाद्याला नसली तर समजा रोग असेल तपासून घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. निसर्गाच आहे तो. क्रोध येणारच. राग एखाद्याला कधीच येत नसला कसलाच, तर एखादी मेंदूतली शिर तुटली असेल त्याची, चेक करा, बसवून घ्या. राग येतोच. मनाविरुद्ध घडलं की राग. आणि राग आवरणं सोपं नाही बरं का, गप्पा मारणं सोपं आहे. एका माणसानं सभा घेतली आणि सभा घेऊन जाहीर केलं आजपासून मी रागवणार नाही, क्रोध करणार नाही, माझी प्रतिज्ञा. लोकांनी टाळ्या वाजवल्या कडकड कडकड. टाळ्याचं काही नाही, कोणी वाजवलं. गेले झालं, ती सभा सुटली. संघाचा एक मित्र होता, त्याला विश्वासच नव्हता. जवळच्याला लय पक्क माहित असते खरं काय. बाहेर आल्याबरोबर म्हणलं भाई काय प्रतिज्ञा केली. म्हणलं आजपासून रागवायचं नाही. बरं बसले मोटरसायकल निघाले घराकडे. वाटत 3दा विचारलं होय काय प्रतिज्ञा केली. म्हणलं रागवायचं नाही. पुन्हा विचारलं काय प्रतिज्ञा केली. म्हणलं रागवायचं नाही. घरी पोहोचल्या विचारलं काय प्रतिज्ञा केली. म्हणलं किती बऱ्या सांगू रागवायचं नाही. म्हणले की जेव्हा बसले दोघं घास मोडला की विचारलं काय प्रतिज्ञा केली. म्हणलं रागवायचं नाही म्हणून केली. जीव द्या. अर्ध जेवण झालं की म्हणलं काय प्रतिज्ञा केली. म्हणलं रागवायचो नाही अशी केली आहे. आता जीव दे बरं. शेवटचा घास खाल्ला, हात धुवायला पाणी घेतलं की म्हणलं काय प्रतिज्ञा केली. म्हणलं रागवायचो नाही म्हणलं किती बरं सांगू तुला. हात धुतल्याबरोबर डबल विचारलं होय काय प्रतिज्ञा केली. अरे किती वेळेस सांगू
रागवला का राहिला? कशाची प्रतिज्ञा? काय सोपं आहे काम क्रोधाला आवरणं? संत संत सब कहे कठिन संत का पंथ, काम क्रोध जीता नहीं, संत नहीं वो जंत. विठ्ठल विठ्ठल. लोभ आवरणं सोपं असते का? आता चैत्र महिना चालू आहे, एखाद्या उगाच साधारण टाळकरीत जाऊ द्यावं. विना घेणाऱ्या मामाई म्हणा की मामा सप्ताह आहे आमच्याकडे. बरोबर बरं आहे की मग येताव का 8 रोज येतो की कस कस करावं लागतंय? नाही कस काय नाही आपलं. मग काही नाही का? नाही तसं नाही म्हणजे तसं काही नाही. जे देतात ते घेऊतच, पण जरा लक्षात राहू द्या. आणि बाकीच्याला द्यायला त्याच्यापेक्षा एक थोडं जास्त द्या. लोभ आहे की नाही? कोण आहे लोभा परता सुटला ऐसा कोण जाना. विठ्ठल विठ्ठल. कुठं तुम्हाला निर्लोभ माणूस मिळणार आहे? परमश्रद्धेय स्वामी श्रीराम सुखदासजी महाराज असा महात्मा वयाच्या 29व्या वर्षी संन्यास घेतला. 105 वर्ष आयुष्य महाराज, पण जन्मात पैशाला हात लावला नाही. एक अंगावरचा कपडा सोडून दुसरा ड्रेस ठेवला नाही जवळ. जन्मात कधी फोटो काढू दिला नाही आयुष्यात. आणि एवढंच नाही तर कधीच ठरवून प्रवचन केलं नाही. पैशाचा तर विषयच नाही. पहाटे 4ला उठायचं प्रवचन सांगायचं, कोणी या की ना काही कुठेही असो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, भगवान श्रीकृष्णाने 91 वेळेस प्रत्यक्ष भेट दिली त्यांना. विठ्ठल विठ्ठल. ऐसा विरळा कोणी साधू जाणावा. बाकीच्यांची तर गणनाच नाही. मग नावाला लोभ नाही. कशाचा लोभ नाही? अस्थेची या महापुरी विघता ती कोटीवरी, परिप्राप्तीची या पैलतिरी एकलाची पावी. एखादा महात्मा कोणीतरी, नाही तर असं शक्यच नाही मला. मग महाराज लोकांच्या पद्धती आम्ही असं काही घेत ना, फक्त मठाला काय द्यायचं ते द्या. मठ 5 मजली व्हायला. विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे एक घुम येते, काही घेत नाही. आणि दुसऱ्या महाराजाचं कीर्तन नाही, त्याच्या चेलेचेच कीर्तन पाहिजे सगळं. किती संपत्ती गोळा केली त्यालाच माहिती. आणि लोकांना सांगते मी त्यागी त्यागी. वैराग्याची शिवण न देखी, विवेकाची भाषा न धाके. हो ते मूर्ख केवी पावतील ईश्वराते. काहीच नाही मला मी त्यागी. कशाचं त्यागी? काही त्याग नाही, काही वैराग्य नाही, लोभ नाही असा महात्मा एखादा कुठंतरी वेगळा मी एकच पाहिलं माझ्या जीवनात. विठ्ठल विठ्ठल. आणि स्वार्थी जग स्वतःच बघत, दुसऱ्याच कोणाला पडलंय? स्वतःच. हे सगळे दुर्गुण तुकोबाराय म्हणले माझ्याकडे होते, नाही असं नाही. लोभ स्वार्थ
असं नाही, पण ते संपले. कारण पांडुरंगाच्या पायावर सगळे विकार वाढले, काहीच राहिलं नाही. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवन. मग महाराज आता काय परिस्थिती? आता एकच आहे, तुका म्हणे एक तुका म्हणे नगरीमध्ये फार सुंदर असा सप्ताह आपण आयोजित केला आणि छान वाटायला येतं. हे जे मंडपाचं काम झालं त्याच्या आधीचं कीर्तन इकडं झालं होतं ना, इथं. पण इकडं छान आता हे काय स्वरूप बनवलं स्टेज बेस सगळं, म्हणजे डबल स्टेज द्यायची गरज नाही, मंडपाचा खर्च नाही, छान आहे, चांगलं केलं नियोजन वांगदरीकरांनी. आणि शिस्त बघा, मी 8:57 गावात आलो, 8:58 विठोबा रुक्माई झाले, सगळे श्रुती येऊन बसले. म्हणजे पंढरपूरला फडावर जशी परिस्थिती असते तशी वांगदरी गावात परिस्थिती. कौतुक आहे तुमच्या गावाचं खरोखर. पंढरपूरची उपमा आली, कारण हे सभा मंडप पण छान झालं आणि शिस्त चांगली आहे. बरोबर 8:45 भजन सुरू होते हे ना. वा वा वा, हे सगळ्यांच्या सहकार्याच्या देणगीच्या सहकार्यातून झाले म्हणे सभागृह. फार छान आहे, म्हणजे फंडातून नाही, गावाच्या सहकार्यातून 21,000 11,000 देणगी देण्याचं विशेष कौतुक आहे. खूप छान निर्णय घेतला, चांगलं कार्य, चांगल्याला चांगलं म्हणा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहेब, या दृष्टीने फार चांगली गोष्ट. सप्ताही फार सुंदर आयोजित केलं आहे आणि आमच्या हरिभक्तीपरायण गंभीर महाराज संपर्कात होते. थोडी अडचण आहे सध्या, माझं मौन व्रत चालू आहे. मी फक्त कीर्तनात बोलतो आणि कथेत बोलतो, एरवी एक शब्दही बोलत नाही, फोन वापरत नाही, काही सोबतच्या कोणाकडे असतो संपर्क. महाराजांचं कौतुक आहे, माझे फोन बंद आहेत सध्या, पण त्याने बरोबर शोधून काढतात, कुठं नाही. त्याच्यामुळं आणि मग झाला संपर्क होतच असतो, कारण आपलं कार्य आहे, नियम दिला की जाणंच आहे, त्याच्यात काही विषय नाही. पण अजून आलो असतो लवकर, 8 वाजताच आलो असतो, पण मला सांगितलं ना टायरची जरा हे झाली, त्याच्यामुळे वेळ लागला. पण तरी बरोबर 8:45 जवळ इथं पोहोचलो. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. वांगदरीकरांच्या सप्ताहाचं विशेष कौतुक. चैत्र महिना सुरू आहे, सगळीकडेच जवळपास सप्ते. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले 70% सप्ते फक्त चैत्र महिन्यातच असतात. विठ्ठला विठ्ठला 70% परमार्थ. काही गुढीपाडवा ते रामनवमी, काही रामनवमी ते हनुमान जयंती, काही हनुमान जयंतीपासून पुढे 8 दिवस, आणि काही राहिलं सायलं काही असलं काय म्हणायचं सर्व काय त्या क्षेत्रात एवढं. आता ही एवढा महिना झाला आणि अक्षय तृतीया एकदा पार पडली की मृदंग गुंडाळायची, पिटी गुंडाळायची, पुन्हा काय, पुन्हा 4-5 महिने तेवढं काही नसतं. सध्या काळ आहे आणि पण वांगदरीकरांचा सुंदर सप्ताह चालू आहे. आनंद वाटला सर्वांच्या दर्शनाने. चला जास्त वेळ घेत नाही, बोलायला काय नाही, बोलू शकतो अजून. सोयाबीनचे भाव वाढले तर अजून वाढावे, बस झालं काय. आणि मला बोलत नाही, सुरुवातीला 4-5 दिवस अवघड गेलं, मुंगसगाचे सप्ताह झालं, पण आता बोलूच वाटत नाही. बोलण्याची नाही आता देवा विन काही, असं चाललंय. बघू देवाची इच्छा तोपर्यंत चालत राहील. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित. वाणीला विराम.
तीर्थ माझे जोडले पायी कपन ज्ञानेश्वर